नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 प्रॅक्टिस सेट 5.1 मधले आपण 6 क्वेश्चन पाहणार आहोत। जर टाइम जास्त नाही झाला तर आपण ऑल एक्सरसाइज पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट। आता याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युलाच्या स्टेप जर केलं तर कुठं साइनचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आपण डायरेक्ट सोल्यूशन करूया। यामध्ये आता आपण फर्स्ट क्वेश्चन घेणार आहोत। आन्सरला सोल्यूशन करताना फर्स्ट क्वेश्चन काय आहे, a+2 a-1 हा क्वेश्चन आहे, त्याचं सोल्यूशन करणार आहोत। मग पहा, ह्या a ने तुम्हाला ह्या a ला पण मल्टिप्लाय करायचं आणि ह्या -1 ला पण मल्टिप्लाय करायचं। मग आपण काय लिहिणार, a × a-1 हा ब्रॅकेट टोटल लिहून घ्यायचा। मग तसंच ह्या +2 ने तुम्हाला ह्या a ला आणि ह्या 1 ला पण मल्टिप्लाय करायचंय। मग आपण डबल तो ब्रॅकेट लिहायचा आहे इंटू, इथं काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा। a-1 मल्टिप्लायचं साइन आहे। आता आपण रायटिंग केली, ओके। रायटिंग केल्याच्या नंतर आता काय करणार, इज इक्वल टू, आता ह्या a ने तुम्हाला ह्या a ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे a × a, ह्या a ने तुम्हाला अजून याला मल्टिप्लाय करायचं -1 ला, मग इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस मायनस, साइनचा मल्टिप्लाय अगोदर, मग a × 1, ओके। आता ह्या a सोबत ह्या दोन्ही सोबत मल्टिप्लाय झालं, तसंच ह्या 2 चं पण इकडे मल्टिप्लाय करायचंय। मग इथं पहा, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे प्लस साइन अगोदर, मग ह्या 2 ला 2 × a, ओके। अगोदर साइनचा मल्टिप्लाय केला, डायरेक्ट मल्टिप्लाय मध्ये टाकायचं। मग आता या 2 चा कशासोबत मल्टिप्लाय करायचा आपल्याला, -1, मग हा प्लस आहे, इथं मायनस आहे, अगोदर साइन प्लस मायनस मायनस, आणि 2 × 1, समजलं? इथपर्यंत समजलं? आता पहा, या दोन्हीचा मल्टिप्लाय, या दोन्हीचा मल्टिप्लाय, या दोन्हीचा मल्टिप्लाय, या दोन्हीचा मल्टिप्लाय, साइन ॲज इट इज राहते। मग इथं काय आहे पहा, व्हेरिएबलचं जेव्हा मल्टिप्लाय करत असतो तेव्हा पॉवरची ऍडिशन होत असते। इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे a⁻2 म्हणजेच a², समजलं? इथं 1, इथं 1, a × a, पॉवर 1 प्लस पॉवर 1 2, a², इथं मायनसला मायनस, इथं 1 आहे, 1 इथं व्हेरिएबल सोबत 1 आहे, इथं पण काय आहे, कोएफिशियंट 1 आहे। मग इथं 1 1 1, पण 1 आपण व्हेरिएबल सोबत रायटिंग करतो का, नो, म्हणजे इथं फक्त a येणार आहे, समजलं? आता इथं पुढचा प्लस आहे, प्लसला प्लस 2, इथं 1 असतो, याच्या सोबत काय आहे 1, व्हेरिएबल सोबत आपण 1 कधी लिहित नाही, मग 2 1 जा 2, अगोदर कोएफिशियंटचा मल्टिप्लाय, मग a, इकडे a आहे का नाही, मग a ला a, साइन ॲज इट इज मायनसला मायनस, 2 1 जा 2, इथपर्यंत आलो। आता पहा, a² आहे, इथं a² ची नेक्स्ट टर्म आहे का नाही, म्हणजे a² लिहावं लागेल। मग इथं पहा, a⁻1 a⁻1, पॉवर सेम आहे, मग या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन होत असते, पॉवर सेम असेल। मग इथं 1 आहे काही नाही, म्हणजे इथं 2 आहे, ओके। मग ग्रेटर नंबर साइन 2, मग 2 मधून इथं 1 आहे तो मायनस केला, 2 मधून 1 मायनस केला तर 1 राहिला, मग आपल्याला ओनली a लिहावं लागेल इथं, का तर व्हेरिएबल सोबत आपण 1 लिहित नाही, तो कंपल्सरी त्यांच्या सोबत असतो, आणि -2, हे तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे। आपण आता सेकंड क्वेश्चन पाहूया। आता हा सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत। मग आता सेकंड क्वेश्चन मध्ये पण तीच स्टेप, या m ने तुम्हाला काय करायचं, ह्या m ला पण मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 6 ला पण मल्टिप्लाय करायचं। मग अगोदर काय रायटिंग करणार तुम्ही, m ला m रायटिंग केली, हा ब्रॅकेट मल्टिप्लाय इंटू m + 6 ॲज इट इज रायटिंग केलं। मग नंतर काय करणार आहात, ह्या -4 ह्या m ला पण मल्टिप्लाय करायचं आणि ह्या +6 ला पण करायचं। मग इथं काय करणार, हा ब्रॅकेट क्लोज झाला, इथं -4 आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लाय मध्ये ॲज इट इज m + 6 असं का लिहिलं, इथं वरती तुम्हाला दाखवलंय। मग आता ह्या m ना आपण ह्या m ला मल्टिप्लाय करणार आहोत,